मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली, मात्र याबाबत संभ्रम कायम आहे। राज्यात शेतकरी आंदोलन तीव्र स्वरूप धारण करत असल्याचं पाहून राज्य सरकारनं चर्चेचा मार्ग स्वीकारला। किसान क्रांती कोर कमिटीला मुंबईत बैठकीला बोलावण्यात आलं। मध्यरात्री सुरू झालेली बैठक पहाटेपर्यंत चालली। यामध्ये अल्पभूधारकांचा 7-12 ऑक्टोबरपर्यंत कोरा करण्याचा निर्णय घेण्यात आला। शेतीमालाला हमीभाव न देणाऱ्या मंडळींवर फौजदारी होईल, तसंच दूध दरवाढीबाबत लवकरच निर्णय घेण्यावर एकमत झालं आणि किसान क्रांती कोर कमिटीने संप मागे घेण्याचं जाहीर केलं। मात्र इकडे काही शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला असून आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं संभ्रमाचं वातावरण कायम आहे। आंदोलनात आता फूट पडल्याचं दिसत असून पुढील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत। बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर शेतकऱ्यांनी दूध, फळं, कांदा टाकून सरकारचा निषेध नोंदवला। शेतकरी आंदोलनादरम्यान बाजार समितीचा परिसर तसा शांत होता। आवक मंदावली तरी अनुचित प्रकार नव्हता। शुक्रवारी मध्यरात्री मात्र याला गालबोट लागलं। मोठ्या संख्येनं एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी दुधाच्या टेम्पोला आपलं लक्ष केलं। टेम्पो फोडून दुधाच्या पिशव्या भिरकावून देण्यात आल्या। इतक्यावरच न थांबता डाळिंब, कांद्यानं भरलेले ट्रक रस्त्यावर रिकामे करण्यात आले। भाजीपालाही रस्त्यावर टाकून देण्यात आला। यामुळे भाजीपाल्याचा खच रस्त्यावर पडलेला होता। दुधाच्या पिशव्या फुटल्यानं इतस्ततः दूध पसरलेलं होतं, तर डाळिंब, कांदा आदी पायदळीत उडवण्यात आल्यानं तो सर्वत्र पसरलेला होता। पोलिसांचं पथक इथं दाखल झालं तोपर्यंत इथे मोठ्या प्रमाणात नासाडी करण्यात आली होती। खेड्यांच्या वैभवावरच राष्ट्राचं वैभव अवलंबून आहे, असं मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं। गांधीपुरमच्या वतीनं हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँफीथिएटरमध्ये पत्रमहर्षी स्वर्गीय रंगाअण्णा वैद्य यांच्या 21व्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभ पार पडला। यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलत होते। यावेळी व्यासपीठावर महापौर शोभा वनशेट्टी, माजी आमदार निर्मला ढोकळ, मुंबई फोरमचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी, माजी महापौर पूरणचंद्र पुंजान, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती। आरटीई अंतर्गत 1225 विद्यार्थ्यांनी आजवर प्रवेश घेतला असून 5व्या फेरीत 13 विद्यार्थ्यांची निवड झाल्याचं शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार यांनी सांगितलं। बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अर्थात आरटीई अंतर्गत 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील 5व्या फेरीतील लॉटरी नुकतीच काढण्यात आली। यामध्ये 13 विद्यार्थ्यांची निवड झाली। 4थ्या फेरी अखेर एकूण 1225 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असून आता आणखीन 13 विद्यार्थी प्रवेश घेतील। एकूण 327 शाळांमधून आता 2381 रिक्त जागा असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार यांनी दिली। जिल्हा न्यायालयातील सत्र न्यायाधीश विभा कंकणबाडी यांना पदोन्नती मिळाल्याप्रित्यर्थ सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। सोलापूर जिल्हा न्यायालयातील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश विभा कंकणबाडी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी पदोन्नती मिळाली आहे। या निमित्तानं सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं विभा कंकणबाडी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मण मारडकर, ॲडव्होकेट स्वाती मारडकर, बाबासाहेब जाधव, गणेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। शिपाईची नोकरी देतो म्हणून 2 एकर जमीन खरेदी करणाऱ्या आदिनायक संस्था शिक्षण प्रसारक मंडळाच्या विरोधात अँटी करप्शन सोशलिस्ट ब्युरो कमिटीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराज मोर्चा काढला। बार्शी तालुक्यातील याळदी इथं राहणाऱ्या शिवाजी गोरे यांना संस्थेत शिपाई म्हणून नोकरी लावण्याचा आमिष दाखवून त्यांच्याकडील 2 एकर जागा आदिनाथ संस्था शिक्षण प्रसारक मंडळानं खरेदी केली। गेल्या अनेक वर्षापासून शिवाजी गोरे यांना शिपाईची नोकरी न देता शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम दिलं आहे। शिवाजी गोरे यांच्यावरील अन्याय दूर व्हावा या मागणीसाठी अँटी करप्शन सोशलिस्ट ब्युरो कमिटीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराज मोर्चा काढला। लक्ष्मी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी जुळे सोलापूर शाखेचा शुभारंभ करण्यात येत असल्याची माहिती सरव्यवस्थापक संजय एकबोटे यांनी दिली। मंगळवारी लक्ष्मी सहकारी बँकेचा 88वा वर्धापन दिन असून याचं औचित्य साधून जुळे सोलापूर शाखेचा शुभारंभ करण्यात येणार आहे। याच दिवशी सायंकाळी 6 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँफीथिएटर इथं वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याचंही सरव्यवस्थापक संजय एकबोटे यांनी सांगितलं। 5-10 रुपये न सोडणारे शेतकरी लाखोंचं नुकसान का करतायत असा सवाल भाजी विक्रेत्यांमधून उपस्थित होत असून शनिवारी देखील आवक कमी राहिल्यानं भाज्या चढ्या दरानं विकण्यात आल्या। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतमालाला हमीभाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारपासून संप केला आहे। ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी दूध, भाजीपाला अडवून रस्त्यावर तो फेकून दिला। त्याचप्रमाणे बाजार समितीतील व्यवहारही या संपामुळे ठप्प झालेत। दरम्यान शेतकऱ्यांच्या संपावर शहरातील भाजी विक्रेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। भाज्या विकताना 5-10 रुपये न सोडणारे शेतकरी लाखोंचा माल रस्त्यावर कसा फेकून देत आहेत असा सवाल या भाजी विक्रेत्यांनी उपस्थित केला।
सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं गलथान कारभाराचा कळस केलाय। एकाच दवाखान्याला 2 वेळा खर्च करून जनतेच्या पैशाची लूटमार सुरू केली आहे। महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर जयंती आडके आणि नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांच्या बेजबाबदारपणामुळे महापालिकेच्या हॉस्पिटलची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे। रामवाडी प्रसूतिगृहाची सद्यस्थिती पाहिल्यानंतर ती स्थिती दाराच्या हॉस्पिटलच्या बाबतीत दिसून येते। रामवाडी प्रसूतिगृहास राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत 6,88,000 रुपये खर्च झालाय, तर झोन कार्यालयामार्फत 5,93,000 असा एकूण 12 लाख रुपये खर्च केला। मात्र या हॉस्पिटलची पार दुर्दशा आजही पाहायला मिळते। विशेष म्हणजे ही दोन्ही कामं 2016 ते 2017 मध्ये करण्यात आल्यानंतर हॉस्पिटलची अशी दुर्दशा पाहायला मिळते, हे दुर्दैवच म्हणावं लागेल। शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत भारतीय ट्रेड युनियन केंद्राच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। कर्जमुक्ती आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारपासून संप सुरू केला। या शेतकऱ्यांच्या संपाला माकप प्रणित भारतीय ट्रेड युनियननं पाठिंबा जाहीर केला। शनिवारी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। देशाच्या विकासातील 2 डोळे म्हणून शेतकरी आणि कामगारांची गणना केली जाते। त्यात शेतकरी आपल्या न्याय हक्कांसाठी संपावर गेलेला आहे। कृषी व्यवस्था टिकली पाहिजे यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या पाहिजेत। शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव मिळाला पाहिजे, तसंच शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे अशी मागणी करण्यात आली। परळी बैजनाथ इथं पार पडलेल्या एका कार्यक्रमात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध ठिकाणच्या रेल्वे लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला। शनिवारी परळी बैजनाथ इथं नव्या रेल्वे लाईन कामाचा शुभारंभ रेल्वे मंत्री सुरेश प्रभू तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला। याच निमित्तानं दक्षिण मध्य रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या विविध कामांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंभ करण्यात आला। यामध्ये सोलापूरसह नांदेड, औरंगाबाद, नगर, जालना आदींचा समावेश होता। DRM ऑफिस इथं पार पडलेल्या कार्यक्रमास महापौर शोभा बनशेट्टी, आमदार सिद्धाराम मेत्रे, रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदींची उपस्थिती होती। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे विषयक समस्या, मागण्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या। पार पडलेल्या कार्यक्रमात दौंड भिगवण विद्युतीकरणाचं राष्ट्रार्पण, मोहोळ वाकाव स्टेशन दरम्यान झालेल्या दुहेरीकरणाची सुरुवात, अक्कलकोट तिलाटी दरम्यान झालेल्या दुहेरीकरणाच्या कामाचं उद्घाटन, सोलापूर रेल्वे स्टेशन परिसर सुधारणा कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं।